मी विशाखा. काल तुम्हाला माहित आहे मी माझ्या माहेरी म्हणजे नागपूरला आली होती. आता मी सर्वांना भेटवून देते तुम्हाला. हे माझे पप्पा, यांना तर बघितलेच आहेत तुम्ही, माझ्या घरी आले होते. आणि माझी मम्मी स्वयंपाक करत आहे. आणि एक स्पेशल व्यक्ती, तो माझा भाऊ. हा बघा कपडे हा पाटलाचा लेक आहे पाटील. हा एकुलता एक आहे, याची सर्व इच्छा पूर्ण होते आणि हा सर्वात लाडका आहे. म्हणून याला माहित आहे का, घरच्या लोकांना लव्ह मॅरेज साठी परमिशन दिले होते. पण का करतात, त्याच्या लव्हला परमिशन नाही दिली. पूर्ण पूर्ण घरून सपोर्ट होता, पण तिने सपोर्ट नाही केली. चला जाऊ द्या. ऐश्वर्या ये ना, फिर से ऐश्वर्या आएंगी और फिर से बाई की गाडी पटरी पे आएंगी. आम्ही याच्यासाठी आता मुलगी बघत आहोत. लवकरच याच्याही लग्न होणार आहे. त्यानंतर आम्ही सर्व दुपारचे कामं केले आणि माझ्या बहिणीच्या इथे गेले. हो, माझी बहीणही नागपूरलाच राहते. म्हणून मी जेव्हा जेव्हा नागपूरला आले तेव्हा तेव्हा तिची भेट घ्यायला तिच्या घरी जातेस. आणि यावेळी तिच्या घरी जायचं तर वेगळाच कारण होता. ती म्हणजे माझी कशूचा पाय 1 महिन्यापासून असा फ्रॅक्चर होता. त्याचमुळे तिच्या पायाला बँडेज होता आणि त्याच कारणाने तिला बेड रेस्ट होता. बिचारी कशी सहन करत आहे काय माहीत. मोठा माणूस असता तर वैतागूनच गेला असता. तर मी तिला खुश करायला तिच्यासाठी भरपूर असे चॉकलेट्स, केक आणि भरपूर असं काही खायला नेले होते. ती बघून ती भरपूर अशी खुश झाली. आता आम्ही गेले तिथं तर आमच्या मागे मागे माझे आजी आजोबाई आले आणि आम्ही सर्व एकत्र झाले. खूप गप्पा गोष्टी आणि खूप असे मस्ती केले. त्यानंतर सर्वांनी माशूच्या पप्पाला फोर्स केले आणि निंबू सरबत बनवायला लावले आणि त्यांनीही खुश होऊन निंबू सरबत बनवायला सुरुवात केली. आता तिकडे निंबू सरबत बनतपर्यंत आम्ही इकडे बाहेर बसले तर इकडे मनीमाऊ येऊन छान तिला दूध पेत होती आणि तिला बघून माशू ही अशी खुश होत होती. तिला काही असा वेगळाच वाटत होता. इकडे निंबू सरबत रेडी झाला आणि आम्ही सर्वांनी निंबू सरबत पिले. छान असा थंडा आंबट गोड असा निंबू सरबत पिऊन छान वाटला. निंबू सरबत इथे पिऊनच झाला तर आम्ही सर्वांनी इथे चॉकोबारही खाल्ले आणि चॉकोबार खाऊन असा खूप सर्वांना छान वाटला. खूप दिवसांनी चॉकोबार खात होते आम्ही. आता आम्ही मिळलेच आहे एकत्र तर काही वेगळा करून म्हणून आम्ही सर्वांनी एक ग्रुप रील बनवायचा विचार केले आणि सर्व इथे रेडीही झाले. आम्ही मस्त एक ग्रुप रील बनवले आणि त्यानंतर सायंकाळचा स्वयंपाक करायला बसले. स्वयंपाक झाला नंतर आम्ही जेवण करायला बसले. सर्वांचा जेवण झाला आणि आजचा दिवस तर असा खूप खुशीमध्ये आणि हॅपीमध्ये गेला. आणि इथेच माझा आजचा व्लॉग संपला. बाय.